श्रोते मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपल्यासोबत एक हरहुन्नरी कलाकार पूजा रायबागी जॉइन होत आहेत. थेट पुण्याहून की मुंबईहून की नाशिकहून? आज मुंबईहून. आज मुंबईहून जॉइन होत आहेत आणि आता थोड्या वेळात सांगेल मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला ते. कारण पूजा कधी नाशिकला, कधी मुंबईला, कधी पुण्याला असते आणि ती कधी केव्हा कुठे असते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सुरुवातीलाच पूजा बऱ्याच जणांनी तुझे प्रोग्राम्स आणि सीरियल बघितले असतील. आय डोंट नो कोणी बघितली नसेल. तर एकदा आता सध्या कुठला प्रोजेक्ट चालू आहे, ते सांगशील का? येस. सर्वप्रथम तर सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद आणि थँक यू की वर्षाची नवी सुरुवात मला तुमच्याशी गप्पा मारत करायला मिळतेय. आणि थँक यू आनंद सर की मला ही संधी दिल्याबद्दल. माझं नाव पूजा रायबागी दापके. ज्यांना कोणाला माहित नाही, मी एक मराठी थिएटर आर्टिस्ट आहे. थिएटर आणि मराठी सीरियल्स मध्ये मी कामं करते. 5वी पासून थिएटर करते आणि 2011 पासून कमर्शियली काम करायला सुरुवात केली आहे. सो फॅमिलीच्या सपोर्टने आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने हळू-हळू, हळू-हळू या टप्प्यावर पोहोचले, की आता गेली 4 वर्ष सलग कलर्स मराठी सोबत काम करते आणि कंटिन्युअसली एक खलनायिका म्हणून काम करते. आत्ता कलर्स मराठीवर चालू असलेली "फिरतीचा वनवा उरी पेटला." येस, नाव मोठं आहे, लक्षात राहण्यासारखं नाही. सगळे पहिला असं डोकं खाजवतात, "अगं बाई, हे नाव आहे सीरियलचं." असं हं. होतं सगळ्यांना. सो फिरतीचा वनवा उरी पेटला रात्री 10 वाजता लागते. त्यात मी नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर असं एक भलं मोठं कॅरेक्टर, भलं मोठं नाव असलेलं कॅरेक्टर करतेय. जिची ग्रे शेड आहे आणि ती घरातली मोठी वहिनी आहे, मोठी सून आहे आणि तिला प्रॉपर्टीची खूप हाव आहे आणि प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ती बाई काहीही करायला तयार आहे. अशा पद्धतीने ते कॅरेक्टर उभं केलेलं आहे सीरियलमध्ये. सो बघायला लोकांना मजा येते. आंबट, तिखट, गोड असं मिक्सचर असलेलं हे कॅरेक्टर आहे. आणि अच्छा. याआधी ही सीरियल बरेच जण पाहत नसावेत कदाचित. खूप जण माझे फॅमिली फ्रेंड्स पाहतात ऑस्ट्रेलियामध्ये. राजेश बरं. शिंदे म्हणून आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. ते कामावरून सुटून कितीही त्यांना उशीर झाला, काही झाला, ते रेकॉर्ड करून ठेवतात सीरियल आणि त्यांच्या वाईफ सोबत बसून पाहतात. हे मला परवा समजलं आणि मला इतका आनंद झाला, की कोणीतरी आपल्या सीरियलची वाट बघतं, की अरे कधी नवीन एपिसोड येतोय ओ-टी-टीवर आणि आम्ही तो डाउनलोड करून पाहतोय. ही सीरियल हं. तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळेल. जिओ सिनेमावरती, जिओ सिनेमा ॲपवरती तुम्हाला सीरियलचे सगळे एपिसोड्स पाहायला मिळतील पहिल्यापासून. हं, हं. सो तुम्ही बघू शकता आणि सीरियल एन्जॉय करू शकता. खूप सुंदर सीरियल आहे. पोतडी एंटरटेनमेंटची विनोद लवेकर, निखिल शेठ प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत. सो तुम्ही बघा आणि एन्जॉय करा असं मी म्हणेन. पण आता याच्यामध्ये सांगितलं की ग्रे शेडचं थोडंसं कॅरेक्टर आहे. खलनायिका म्हणून आहे रोल. तर ते खलनायिका करताना कसं वाटतं? मला बऱ्याचदा लोक हा प्रश्न विचारतात, की "तू खलनायिकाच का करतेस?" हं. म्हणजे परवाच आमच्या सीरियलचे 300 भाग पूर्ण झाले आणि आमच्यासाठी खूप चांगली अचीव्हमेंट होती ती. तर माझी पहिली एक छोटी मुलाखत झाली सेलिब्रिटी प्रमोटर्सकडनं. तर त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता आणि पुन्हा आम्ही लाईव्ह गेलो होतो फर्स्ट टाईम. सो लाईव्हमध्ये मला बऱ्याच प्रेक्षकांनी फक्त हेच विचारलं, की "तू कायम खलनायिका का करतेस?" कारण ह्याच्या आधी जय जय स्वामी समर्थ ही सीरियल अजूनही सुरू आहे. 1000 भाग पूर्ण झाले. त्या मालिकेचा मी 1.5 वर्ष भाग होते. चंदाची आई कालिंदी, हं. मोठा टिळा लावलेली बऱ्याच जणांनी पाहिलं असेल कारण स्वामींची सीरियल आहे. खूप जणांनी पाहिली आहे. सो त्यातही मी व्हिलनच करत होते. पण कालिंदीला बघाल म्हणजे ज्यांनी कालिंदीला बघितलंय आणि जे आता नंदाला बघत असतील, तर त्यांना खूप फरक जाणवेल त्या दोन्ही खलनायिकांमध्ये. आणि खलनायिका का? कारण बघायला असं खूप सोपं वाटतं बऱ्याचदा ॲज अ प्रेक्षक म्हणून किंवा एक थर्ड पार्टी म्हणून टीव्हीवर. पण करायला तितकंच कठीण आणि करायला खूप काही असतं खलनायिकेला किंवा खलनायिकाला. हं. खूप शेड्स त्यांना प्रेझेंट करावे लागतात. पॉझिटिव्ह असलं ना, तर सगळं कसं छान-छान, गोड-गोड, गुडी-गुडी, पॉझिटिव्ह-पॉझिटिव्ह आणि जरा हं. काही चुकलं, केलं, वाईट घडलं, की ग्लिसरीन घालून रडायचं, डोळ्यात पाणी. हे पॉझिटिव्ह कॅरेक्टरचं काम असतं. पण आमचं तसं नसतं.
आम्ही मुळू-मुळू रडत बसत नाही किंवा छोट्या-छोट्या गोष्टीत चुकत बसत नाही. खलनायक किंवा खलनायिका ना मोस्टली अशा पद्धतीने प्रेझेंट केले जातात, की ते एकदम राहतात टकाटक. मुळमुळीत हं. अजिबात राहणार नाहीत आणि कडक आहे. त्यांना रडायला कमी लागतं. म्हणजे सतत रडावं लागत नाही सीरियलमध्ये आणि मी खूप खुश आहे या गोष्टीसाठी. का तुम्हाला एक पर्सनल गंमत सांगते. मला आहे चष्मा आणि बरं. मायनसमध्ये जास्त नंबर आहे माझ्या चष्म्याचा. आता मी लेन्स लावलेत. गेली 11 वर्ष मी लेन्स लावून काम करतेय. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही का काम करते लेन्स लावून ऑपरेट का नाही केलं आत्तापर्यंत? सो काही गोष्टींचे योग आपण ठरवून येत नसतात. ते यावे लागतात तेव्हाच ते होतात. सो मी फिंगर क्रॉस करते, की मे बी 2024 मध्ये माझं आय ऑपरेशन होईल आणि मला विथआऊट लेन्स, विथआऊट चष्मा राहण्याची संधी मिळेल पुढच्या आयुष्यात. सो ग्लिसरीन हे प्रत्येक कलाकाराला वापरावंच लागतं, तुम्हाला सांगते, हं. रडण्यासाठी. कारण सतत रडायचा जर सीन असेल, तर त्याचा आधी होतो मास्टर, मग होतो कॉम्पॅक्ट, मग 3 शॉट, 2 शॉट, क्लोज करत-करत आणि परत काही वेगळे ट्रीटमेंट शॉट असतात. तर कलाकार किती वेळ रडणार ना? हं. म्हणजे तुम्हाला आता सांगायचं झालं तर आमच्या सीरियलमध्ये जर एक मोठा कॉम्बिनेशन सीन मीन्स 10-15 कलाकार एकत्र असतात. सगळेच असतात त्या सीनमध्ये. असा वॉव! कॉम्बिनेशन सीन व्हायला दिवस-दिवस लागतो बऱ्याचदा. हं, हं. एक कॉम्बिनेशन सीन 10 तास चालतो आणि मग त्यातले जे पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आहेत, त्यात जर त्यांना रडायचं असेल, तर त्यांची वाट लागते. भयंकर वाट लागते. म्हणजे याआधी मी कधी पॉझिटिव्ह कॅरेक्टर केले नाहीत असं नाही, मी केले. पण खूप त्रास होतो हे माझ्या लक्षात यायला लागलं हळू-हळू. तो माहीत नाही का मी मनातल्या मनात म्हणायचे, "बापरे! असे रडायचे रोल नकोत मला." तर देवाने ऐकलं माझं, रडायचे रोल बंद केले. खलनायिकेचे रोल मिळायला लागले आणि सातत्याने 3-4 वर्ष तसे रोल करते. खलनायिकेलाही कधीतरी रडावं लागतं. तुम्ही जर नंदाला पाहिलत ह्या सीरियलमध्ये, तर ही फक्त रागवत चिडत नाही. हं. नंदा भयंकर चिडखोर, भांडखोर आहे या सीरियलमध्ये. म्हणजे रिअल लाईफमध्ये मी जितकी नाहीये, तितकी मी तिथे स्क्रीनवर तशी आहे. सो हं. तुम्ही जसं म्हणालात, की खलनायिका करताना कसं वाटतं? खूप टफ असतं. कारण बऱ्याचदा असे सीन येतात, की खूप रागवायचं असतं. नवऱ्यावर चिडायचं असतं, सासूवर चिडायचं असतं. हिरो-हिरोईनशी तर पंगाच घेतलेला असतो आम्ही. हं. तर अशा वेळेला ना, असेच जे मी तुम्हाला म्हटलं, की 10-10 तास सीन चालतात. मग सातत्याने रागवून ना त्रास होतो बऱ्याचदा. हं. त्यामुळे आय नो टेक्निकल काम करायचं असतं. टेक्निकली स्विच ऑफ, स्विच ऑन व्हायचं असतं. पण किती वेळा? किती तुम्ही नाही म्हणा. तुम्ही आता एक छोटीशी 5 मिनिटाची एकपात्री ट्राय करा, की नवरसाची एकपात्री. प्रत्येक रसाचा एक भाव आहे. त्या पद्धतीने मी 1-1 मिनिट एकेका रसाला देणार आणि त्या पद्धतीने फक्त एक्सप्रेशन घ्यायचे. रागवायच्या एक्सप्रेशनला तुम्ही खोटं नाही रागवू शकत किंवा कुठल्याच एक्सप्रेशनला तुम्हाला आतून थोडं तरी ते खरं करावं लागतं. हं. मनामध्ये काहीतरी असं क्रिएट करावं लागतं डोक्यात, की ओके एक्स्ट्रीम लेव्हलचा राग मी हा विषय डोक्यात ठेवून करेन. सीरियलचाच विषय. असं नाही की पर्सनल काहीतरी आठवून रागवायचं. पण सीरियलमधल्याच गोष्टीचा विषय मनामध्ये ठेवून तो कशा पद्धतीने लॉजिक लावून आपण करू शकतो. तसं केलं तर होतं. पण कष्ट खूप पडतात. गमतीची गोष्ट अशी की आधीच्या माझ्या सीरियलमध्ये कालिंदी म्हणून काम करताना मला खूप हायर लेव्हलला रागवायचं असायचं. म्हणजे आता मी जर तुम्हाला तसं रागवून दाखवलं तर तुम्ही व्हिडिओ कट कराल, म्हणाल की "बापरे! नको, नको." खूप वरच्या टिपेला आवाज असायचा आणि डिरेक्टरचंच सांगायचं ऑब्व्हियसली, की "इथनं सुरुवात कर, अशा पद्धतीने रागव, ओरड, मार." असं असायचं. खरं नाही हं. मारत हं. मी, खोटं-खोटंच. पण ते खोटं करायला जे कष्ट लागतात ना, ते खलनायिका करून कळतात. असं नाही समजत. म्हणजे मला सुद्धा मी पहिली खलनायिका माझी जी केली, तेव्हा मला सगळं समजून गेलं असं नाही. मी अजूनही शिकते. म्हणजे या सीरियल नंतर जेव्हा मी पुढची अजून कुठली खलनायिका करेन, तर ती त्यातनं अजून मी काहीतरी शिकेन. त्यातनं अजून काहीतरी वेगळं मला मिळेल. सो एक कलाकार म्हणून बऱ्याच गोष्टी मिळतात आपल्या पात्राकडनं आपल्याला आणि खूप महत्वाचं पात्र आहे सीरियलमधलं. जी थोडी वेडी सुद्धा दाखवली आहे. कारण हं. काय आहे, अ, मनाने चंचल दाखवली आहे. कारण एकच डोक्यात आहे, की पैसा पाहिजे. कसा पाहिजे माहीत नाही. अपमान तिचा बराच झालेला आहे लग्न होऊन घरात आल्यापासून. सो त्या अपमानाचा बदला कसा घेता येईल ह्याचा ती विचार करते. आणि सेम ह्याच नंदाची एक हळवी बाजू आहे.
जी या सीरियलमध्ये दाखवली गेली याचा मला खूप आनंद झाला. कारण विनोद लवेकर आमचे डिरेक्टर यांनी आम्हाला सगळ्या खलनायकांच्या शेड्स शिकवत असताना, आम्हाला असे काही इंटेन्स सीन, सेन्सिटिव्ह सीन आले होते आमच्या खलनायकांसाठी, की हे खलनायक असे का आहेत? किंवा ते का झाले? नंदा अशी का झाली? अशा पद्धतीचा एक इंटेन्स सीन होता, की ज्या दिवशी तिचा खूप अपमान होतो घरात आणि मग ती तिच्या नवऱ्याजवळ ढसाढसा रडते आणि व्यक्त होते, की तिला का इतका त्रास होतोय सगळ्या गोष्टींचा आणि काय सहन होत नाहीये आणि काय सहन करतेय ती इथे आल्यापासून. सो तो ओक्साबोक्शी रडायचा सीन होता. पहिल्यांदा सीरियलमध्ये नंदा ओक्साबोक्शी रडते. पहिली आणि हं, शेवटची ती त्या सीनमध्ये रडली होती. तो सीन माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. कारण सततच चिडते, टिंगल-टवाळ्या करते, हे लोकं पाहतात हं, हं, सीनमध्ये सीरियलमध्ये आलं की आणि माझी एक जोडीदार आहे शाली नावाची. आम्ही लहान जाऊ, मोठे जाऊ अशा पद्धतीने मजा-मजा करत असतो सीरियलमध्ये. सो अशा पद्धतीचा इंटेन्स सीन येणं मला एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळं द्यायला मिळत होतं. वेगळं करायला शिकायला मिळत होतं. सो तो सीन जर कोणी पाहिला असेल, तर त्यांना समजेल की तो सीन माझ्यासाठी का महत्वाचा होता. कारण पहिल्यांदा एक पात्र व्यक्त होत होतं, की मी अशी का झाले हं, याबद्दल आणि त्याला चारी बाजूने प्रॉपर लॉजिकली व्यक्त करण्यात आलं होतं. सो त्याची मजा आहे. कारण लोकांना फार प्रश्न पडतोय सीरियल म्हणजे ना, ते लांबडं लावतात किंवा खूप खेचलं जातं. अरे लॉजिकच नसतं. आय नो हं. लॉजिक नसतं. थोडीशी लिबर्टी घ्यावी लागते आम्हा सीरियल करणाऱ्या कलाकारांना किंवा कथा लिहिणाऱ्या लेखकांना. पण त्या लिबर्टीतूनही काय लॉजिक देता येतील बाबा, हे आमच्या सीरियलमध्ये खूप जपलं जातंय आमच्या डिरेक्टर आणि रायटर्सकडनं. सो म्हणून आम्हाला काम करण्यात वेगळी मजा आहे आणि जेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जातात ना सर, की "हे असं का झालं? तू हं. अशी का आहेस?" किंवा "त्याने तसं का केलं?" सीरियलमधल्या कुठल्याही घटना. तर आमच्याकडे प्रॉपर त्याची उत्तरं आहेत, की खरं "अशाला आहे. असं आहे म्हणून ते तसं आहे." असं. म्हणजे नुसतं डोकं बाजूला ठेवा आणि करा, असं होत नाहीये आमच्या सीरियलमध्ये. सो करायला खूप हं. मजा आहे आणि तुम्ही प्रश्न विचारल्यावर मला बोलायला तितकं सुचतंय कारण आम्ही ते करतोय. बरोबर. आणि आय थिंक ते काम करताना सुद्धा म्हणजे ते कॅरेक्टरमध्ये घुसण्यासाठी लॉजिक असणं थोडंसं तरी लागतंच, की कुठून आपण आलोय ते. असं सडन स्विच ऑन ऑफ ॲक्टिंग करणं अवघड होतंच. पण आता मला एक सांग, हे सगळं काम करत असताना आणि मगाशी मी बोललो मुंबई, पुणे, नाशिक ट्रायंगल अ, एक आठवडा जर सांगायचा असेल, की तो आठवडा कसा जातो? वेळ कसा जातो? गंमत मी हा जो शब्द वापरते ना, माझ्या हं, आयुष्यातील सगळ्या गोष्टींसाठी, खरंच गंमत आहे. कारण हे अनप्रेडिक्टेबल होतं. माझं 2022 ला लग्न झालं आणि 22च्या एंडला म्हणजे मला ही सीरियल मिळाली. सो असं आहे की आधी 2 घरं कशी मॅनेज करू हे कळत नव्हतं. म्हणजे एक हं, कलाकार म्हणून मी जसा अभिनय करते तसंच मी क्विलिंग शिकते किंवा क्विलिंगच्या वस्तू बनवते किंवा हं, पेंटिंग्स करते. म्हणजे तुम्हाला मला सांगायला आवडेल की गुंफियाला शेला आणि 4 सख्या 24 या नावाने 2 पुस्तकं अ, 4 एक सुंदर 4 लेखिकांची शॉर्ट स्टोरीजची पुस्तकं प्रकाशित झाली. त्या दोन्ही पुस्तकांना मी चित्र दिलीत करून. बरं. सो चित्रकलेची आवड आहे हो आणि ती दोन्ही पुस्तकं खूप खूप सुंदररित्या प्रकाशित झालेली आहेत. संपदा जोगळेकर, अ, हर्षदा बोरकर, डॉक्टर निर्मोही फडके, डॉक्टर सोनाली लोहार हं, हं. ह्या 4 लेखिका आहेत. कमाल लेखिका आहेत. यांची 2 पुस्तकं आणि त्यांच्या पुस्तकांना मला चित्र देता आली. हे माझ्यासाठी खूप मी लकी समजते स्वतःला. सो अशी माझी बरीच कामं सुरू असतात आणि कलाकार म्हटलं ना, तर कलाकाराची काय म्हणतात, अनगिनत गोष्टी त्याला साठवायला आवडत असतात आणि माझी त्यात हं. आई शिक्षिका 1ली ते 4थीची. तर आमच्याकडे ना क्राफ्टचं एक दुकान आहे जवळपास. बरं. तो लग्नानंतर हा प्रश्न पडला होता, की ह्यातलं आता इथे काय ठेवू आणि पुण्याला काय नेऊ? मग परवा मी माझ्या आईशी किंवा प्रसादशी बोलताना प्रसाद माझा नवरा, तोही हं. कलाकार आहे. त्याच्याशी बोलताना माझ्या डोक्यात हे येऊन गेलं, की अरे मी आधी 2 घरांपैकी इथे काय ठेवू, तिथे काय ठेवू? इथे काय घेऊन जाऊ, तिथे काय घेऊन जाऊ? याबद्दल मी कन्फ्यूज होते आणि मी काय करू, काय नाही कळत नव्हतं. आणि हं. अचानक देवाने मला एक तिसरं घर दिलं, जे नाशिकमध्ये आहे. सो आता कदाचित वर्षभर मी नाशिकमध्ये राहून त्या पद्धतीने
सेट झाले, की आता जेव्हा नाशिकमधनं आम्ही बाहेर येऊ, ही सीरियल जेव्हा केव्हा संपूर्ण होईल, तिचे भाग सगळे संपूर्ण होतील आणि केव्हा आम्ही पुन्हा पुण्यात येईन, तेव्हा मला हं, ते खूप ईझी असेल. म्हणजे हे मी का सांगतेय, कारण मला हा जो प्रॉब्लेम वाटायचा ना छोटासा, एक व्यक्ती हं, म्हणून, अरे बापरे! हे किती झंझट देणारं काम आहे. मला मुलगी म्हणून ना, मुलींना कसं असतं, प्रत्येक वस्तू त्यांची प्रिय असते मुलींना. हं, त्यामुळे अरे हं. मला हा ड्रेस इथेही हवा, ही साडी तिथेही हवी, असं सगळंच असतं. एक कलाकार म्हणून कुठली गोष्ट तुम्हाला कुठे लागेल सांगता येत नाही. सो आत्ता वर्षभर नाशिकमध्ये राहून देवाने मला जो टास्क दिला, की हे इतके प्रश्न पडतात ना तुला, जा नाशिकला जा. तिथे राहशील ना, तर जेव्हा नाशिकवरून परत येशील, तेव्हा सॉर्टेड असेल तुझं लाईफ, की आता मला 3 ठिकाणी नाही वावरायचंय, आता 2च ठिकाणी वावरायचं. मग किती राइट. सोप्पं म्हणजे हां, सोप्पं आहे आता माझ्यासाठी. हे मला फील होणार आहे जेव्हा माझं नाशिकमधलं काम संपेल. हं, हं. कारण आता मी काय केलंय, हळू-हळू सगळ्या वस्तू उचलून लागणाऱ्या नाशिकमध्ये घेऊन गेले. का तर सुट्टीचा दिवस असतो, मग कधी चित्र काढायचं असतं, कधी क्विलिंगचं काहीतरी बनवायचं असतं. स्वतःचा वेळ स्वतः घालवायला लागतो. आणि तुम्ही आठवडा जर म्हणाल, की कसा हं. घालवतेस, तर अनप्रेडिक्टेबल असतो आठवडा. आणि तो प्रत्येक कलाकाराचा असतो असं म्हणेन. सगळ्या कलाकारांच्या बाजूने मी हे शब्द मांडेन, की हं, हं. अ, आम्हाला सुट्ट्या ठरवलेल्या नसतात. आम्हाला सॅटर्डे, संडेज नसतात. आम्हाला सणवार सुट्टी मिळेलच असं काही ठरलेलं नसतं. बापरे! जेव्हा स्क्रीन प्ले येतो, त्यात हं, तुमचं नाहीये पुढचं शूट असं दिसतं, त्या कॅरेक्टरचं आत्ता तरी या स्क्रीन प्लेमध्ये लिहून आलेलं नाहीये. तर त्याला पुढचा दिवस अचानक सुट्टी मिळते आणि अचानक मिळालेल्या सुट्टीत काहीच प्लॅनिंग केलेलं नसतं. हं. त्यामुळे आता काय करायचं बाबा? हे ठरवण्यामध्ये थोडा वेळ जातो आणि आत्ता आम्ही नाशिकमध्ये असल्याने लगेचच 5 तास प्रवास करून पुण्यालाही जाता येत नाही. 4 तास प्रवास करून ठाण्यातही येता येत नाही घरी. मग काय करायचं? सो मग अशा वेळेस काय होतं? अशा वेळेला खूप गडबड होते आणि वाकडा-तिकडा प्रवास होतो. कारण इच्छा तर इतकी असते, की कधी एकदा घरी येतो असं होतं. 1 दिवसाची सुट्टी असतानाही मी गडबड करून माझ्या इच्छेपोटी म्हणून मी घरी आलेली आहे. रात्री 12, 1, 2 वाजता पोहोचते घरी ठाण्यात. 1 दिवसाची सुट्टी असेल तर ठाण्यात असं ठरवून ठेवलेलं आहे आणि 2 दिवसाची मिळाली अनप्रेडिक्टेबल तर मग पुण्याला जाते. कारण तो जाऊन येऊन 10 तासाचा प्रवास आहे. 1 दिवस हं, त्यातच निघून जातो. 10 तास म्हटले तर. घरच्यांसोबत वेळ काय घालवणार? हं, सो असं काही गोष्टी आता इतक्या वर्षभरात मी शिकले ना, की कशा ॲडजस्ट करायच्या, ज्या आधी केल्या नव्हत्या. मी ॲज अ पर्सन म्हणून कधी हॉस्टेलला राहिले नाहीये. कधी वेगळ्या ठिकाणी राहिले नाही. लग्न करून डायरेक्टली पुण्याला गेले तेच एक वेगळं ठिकाण माझं राहण्याचं. बाकी जितके मी मराठी थिएटरचे प्रयोग केले, सगळे मुंबईमध्ये. हां, ऑब्व्हियसली आम्ही दौरा करायचो, पण 10-15 दिवसांचा दौरा. यायचंय घरीच ना शेवटी. हं, वेगळं घर असं झालं नाही कधी मुंबईत माझं. बाहेरचे कलाकार जे येतात कष्ट करायला मुंबईत, ते बिचारे पीजी म्हणून राहतात, वेगळ्या घरांमध्ये राहतात, घरं घेऊन राहतात. त्यांना एक ती सवय असते वेगळ्या घरात राहण्याची. मी ब्लेस्ड समजते स्वतःला. बरेच जण मला म्हणतात, "तू मुंबईचीच आहेस पूजा, तुला ते घराचं तरी टेन्शन नाही तुला, की शूट संपल्यावर जायचं कुठे?" सो हं. देवाच्या दयेने आईने केलेलं घर आहे. तो हक्काचं घर असल्यामुळे मला ती कधी दगदग जाणवलीच नाही. पण आता ती कळते. आता मी काइंड ऑफ हॉस्टेलसारखं वातावरण तिथे अनुभवते. एक खोली आहे. त्या खोलीच म्हणायला लागेल कारण किती म्हटलं तरी घरासारखं फीलिंग येत नाही त्या जागेला. हं. सो ती जी उणीव भासते ना बारीक-सारीक गोष्टींची आणि मग कळतं घराचं महत्त्व काय आहे लांब राहिल्यानंतर. सो ते मी अनुभवतेय. जाणं-येणं प्रवास तुम्हाला सांगते वर्षभरात मी मोजून नाही ठेवलं, पण खूप प्रवास केला. म्हणजे महिन्याला 15 ते 20 वेळा तर जाऊन येऊन प्रवास केलाय, असंही म्हणता येईल. बापरे! सुरुवातीला हां, कारण महत्त्वाची कामं इथे असतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आम्हाला बँकेत जायचा दिवसही ठरवता येत नाही, की हं. बँकेत ह्या-ह्या कामासाठी जायचंय बाबा. काही फिजिकल गोष्टी करायच्यात जाऊन, ऑनलाईन नाही करता येत आहेत. सो त्यासाठी कुठला दिवस ठरवायचा? नाही ठरवता येत. आत्ताही माझं पुण्यात बँकेत काम करायचं बाकी आहे जाऊन. तेही माझं पेंडिंग आहे. खरं सांगते. सो अनप्रेडिक्टेबल आहे आणि जसं कलाकार ना इम्प्रोव्हाईज करतात. हा शब्द तुम्हाला हं, माहीत असणार, की हं, हं. इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं कलाकारांना बरंच आणि हे थिएटरपासूनच इम्प्रोव्हायझेशन शिकावं लागतं. सो आता करंट लाईफमध्ये सुद्धा आमचे इम्प्रोव्हायझेशन्स होतात, की चला एक गोष्ट ठरवली होती. करता नाही आली, जाता नाही आलं.
म्हणजे आत्ता माझा नवरा दापोलीला आहे. मी इथे आहे. आम्हाला 31st एकत्र करता आलेला नाहीये. कारण मला तेवढी सुट्टी नाही, की मी जाऊ शकेन. मग त्याचा आनंद तरी कशाला थांबवू ना. माझ्यासाठी मी त्याला हं, पकडून नाही ठेवलं. म्हटलं, "तू जा." आमचेच फ्रेंड्सचा ग्रुप गेलेला आहे. सो मला नाही जाता आलं. सो रडत बसून उपयोग नाही अशा वेळेला. मग मी पूर्ण वेळ इथे फॅमिलीला दिला. माझी आजी, भावंडं, मावशी, काका, आई. सो सगळ्यांना इथे मी वेळ दिला. असा मग आम्ही कारण ते असतं ना थोडंसं नवीन लग्न झालंय, तर सोबत फिरत का नाही तुम्ही कपल असं हं. 4 लोकं आम्हाला विचारतात. पण आमचं काम अशा प्रकारचं आहे ना सर, की आम्हाला नाही असा सतत एकत्र वेळ काढता येत. मग आम्ही एकत्र कधी जेवायला जातो ना, ते आमच्यासाठी मोठी ट्रीट असते, की चल आज वाह! आपल्याला एकत्र जेवायला तरी जाता आलं. असं होतं. म्हणजे इनफॅक्ट मी हा प्रश्न विचारणारच होतो, की 31st किंवा 1 जानेवारीचा प्लॅन काय असतो, कसा करता येईल? पण आता मग यामध्ये नवीन वर्षाचे रिझोल्यूशन्स असं हं. काही होतं, केलं जातं? दरवर्षीप्रमाणे केलं जातं. हां, तुम्ही सेलिब्रेशनचं विचाराल म्हणून सांगते. मला लहानपणापासून फॅमिलीसोबत वेळ घालवणं हे खूप माझी प्रायोरिटी राहिलेली आहे. हं, प्रायोरिटी हा शब्दही जेव्हापासून माहीत नव्हता, त्याचा अर्थही कळायचा नाही, तेव्हापासून आम्ही फॅमिली एकत्र येऊन माझी आई अक्षरशः लेडी आदेश बांदेकर म्हणता येईल तिला, अशा पद्धतीने हं, ती गेम्स अरेंज करते. गेली 15 ते 17 वर्ष आम्ही सातत्याने हे रिच्युअल फॉलो करतोय. की शेवटचे 2-3 दिवस संपूर्ण फॅमिली आम्ही 20-22 जण एकत्र असतो. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतो, वेगवेगळ्या तऱ्हेचं खातो, एकमेकांसोबत एन्जॉय करतो, गाणी गातो आणि घरात लकीली सगळे कलाकार भरलेत. म्हणजे हं, कोणी वाद्य वाजवतं, कोणी गाणं गातं, कथ्थक शिकतंय. असं करून माझी सगळी बहीण-भावंडं, मावश्या सगळे टॅलेंटेड आहेत कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये. त्यामुळे कलेने ब्लेस्ड फॅमिली असं म्हणता येईल. तितकेच हुशार, तितकेच कलेने सगळे निपुण. तर आम्ही काहीतरी करून वेगळ्या पद्धतीने कसा बाबा साजरा करता येईल. तर आता हं. काल आमची आजी सांता क्लॉज झाली होती. आणि बरं. मग आम्ही सिक्रेट सांता 25 तारखेला नाही खेळत, तर वर्षाच्या शेवटी गेली 10 वर्ष झाली सिक्रेट सांता खेळतो. मग एकमेकांना गिफ्ट्स देणं. बरं या गिफ्ट्स देत असताना या गिफ्ट्स कोणी कोणाला दिल्यात याचं अँकरिंग माझा भाऊ करतो. आणि इतकी तुम्हाला सांगते आम्हाला सवय झाली या गोष्टीची. कुठलीही गोष्ट आम्हाला अडवत नाही. आत्ता माझा भाऊ आहे दुबईला कामानिमित्त. हं, हं. तो लांब राहतोय घरापासून. पण कनेक्टिव्हिटी कशी आम्ही त्याला टीव्हीला व्हिडिओ कॉलला जॉइन केलं आणि तिथून त्याने सूत्रसंचालन केलं आणि आम्ही क्या इथे बात गेम है! खेळलो. तो बिग बॉस झाला हे म्हणजे बेसिकली. हे आम्ही काल केलंय. सो आता कोणालाच राहवत नाही एक दुसऱ्यापासून. इतका आम्हाला प्रत्येक सण, प्रत्येकाचा वाढदिवस एकत्र येऊन करायची जी सवय आहे. त्यामुळे तुम्हाला गंमत सांगते, माझा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप मोठा नाहीये. हं, मी प्रत्येक गोष्ट फॅमिलीत एन्जॉय करत आल्याने मित्र-मैत्रिणींचा ग्रुप म्हणाल तर जे माझे कामावरचे कलीग्स आहेत ना, तेच मित्र-मैत्रिणी. असं आहे. माझा कॉलेजचा ग्रुप, शाळेचा ग्रुप जर तुम्ही विचाराल, तर आत्ता कोणीही कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. सगळे आहेत, पण Instagram, Facebook लाइक करायला, कमेंट करायला आणि ते हं. प्रेमाने लाइक करतात, कमेंट करतात. आवर्जून मला सांगतात, की आम्ही सांगतो, की शाळेतली एकमेव मी अवलिया, जिने विचार केला होता, की मला ॲक्टरच व्हायचंय. मला दुसरं काही शिकायचं नाही ना, डॉक्टर ना मेडिकल इंजिनिअर काही नाही. आणि तू ते केलंस. आता आम्ही सीरियल बघताना प्राउडली सांगतो, "अरे, ही आमच्या वर्गातली मुलगी." कारण क्या तसं बात बघायला है! गेलं तर पूजा रायबागी ही अभ्यासात तशी मागे एव्हरेज, पण हं. तिला बऱ्याचदा सुद्धा म्हटलं गेलंय, अशी मुलगी. बरं. हां, म्हणजे शिक्षकांनी इतकं म्हटलं गेलंय, की ही मुलगी जर 10वीत पास झाली, तर जगातलं 8वं आश्चर्य, 7 आश्चर्य आहेत, 8वं आश्चर्य असेल, असं शिक्षकांनी एका पॉइंटला हिणवलं होतं. पण माझी आई स्वतः शिक्षिका असून सर तिने इतका सपोर्ट केलाय ना, तिने या हं, कुठल्याच गोष्टीला न जुमानता, की तुला काय करायचंय? कारण हं. तिचं एक तत्व तिने दादाला आणि मला लहानपणापासून शिकवलं, की कुठल्याही कामात जर तुम्हाला मन लागत नाहीये, नुसतंच तुम्ही करताय, पण हं. तुम्हाला हॅपी फील होत नाहीये, तर मग ते काय करण्यात पॉइंट अर्थ नाही नाही. करणार. हां, मग तुम्ही ब्रेक घ्या. तुम्हाला काय हवंय याचा विचार करा. मग परत नव्याने सुरुवात करा. हं, आणि हे करण्याची संधी आणि तो विश्वास तिने दिला, की "मी आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही करा. कोण हं. काय बोलेल तर मी बघून घेईन." हा जो विश्वास तिने दिला ना, त्यामुळे आज आम्ही आनंदाने मला जे हवंय ते मी करू शकते किंवा माझा भाऊ करू शकतोय. अशा पद्धतीने आम्ही मोठे बरं. झालोय लहानापासून. सो ओके. हां, सो तुम्ही बॅक टू रिझोल्यूशन्स रिझोल्यूशन. विचारले होते. येस, येस, येस. रिझोल्यूशन्स विचारले होते.
तर रिझोल्यूशन सगळ्यांचं जे मॅन्डेटरी असतं, की बारीक होणं. जे आपण वर्षाला खूप प्रयत्न करून थोडेसे होतो, परत त्याच स्टेजवर येतो. आय नो खूप डिफरंट वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाचे डिफरंट स्टेजेस असतात. बारीक आणि जाड होण्यामागे हेल्थ इश्यूज असतात. सो तसे माझेही थोडेफार आहेत. त्यामुळे अगदी सडपातळ अशी मी कधीच राहिले नाही. अ, हो, बारीक झाले. मी तांडव सिनेमा मूव्ही केला होता, मराठी मूव्ही. त्या दरम्यान मी एक्स्ट्रीम वजन कमी केलं होतं. भरपूर व्यायाम करत होते, हेल्दी खात-पीत होते. तेव्हा मी वजन कमी केलं होतं आणि परत त्या वजनावर मी कधीच गेले नाहीये, ह्या गेल्या 4 वर्षामध्ये. सो पुन्हा एकदा नव्याने, की हां, वजन कमी करायचंय. पण आता फक्त वजन नाही कमी करायचं, तर हेल्दी लाईफस्टाईल जितकी कॅरी करता येईल सोबत, ते बघायचंय. कारण फास्ट फूडने जे काही चारी बाजूने आपल्याला Swiggy, Zomato असं कव्हर अप केलेलं आहे, की भूक लागली चला काय ऑनलाईन मागवता येईल, ओके. आणि नाही म्हणता येत नाही पटकन. समोर वडापाव बरोबर. दिसला, समोसा दिसला. मी खूप फूडी आहे. प्रत्येक जण फूडी असतो आणि असायलाच हवं. मला स्वीट टूथ आहे. गोड खूप खायला आवडतं. तर माझं पहिलं रिझोल्यूशन हे आहे. मी स्वतःला आत्ता सुद्धा प्रॉमिस करते मनातून आणि तुम्हाला सुद्धा सांगते, की गोड खाणं कमी करेन. कारण वाह! काही सुचलं नाही, की कलाकाराला असं होतं, की काहीतरी खायला पाहिजे. तर माझा हा वीक पॉइंट आहे, की काही सुचलं नाही किंवा एनर्जी वाटत नाहीये किंवा काय, मी चॉकलेट खाते किंवा गोड हं, काहीतरी खाते. सो ते मी कमी करेन, हे मी स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मेनली, की कितीही बिझी असेन, काही असेन, फॅमिलीला वेळ देईन. पुण्यात, मुंबईत आईला वेळ देईन. तिथे माझे बाबा एकटे असतात, इथे आई एकटी असते. सो त्या दोघांना जितका मला वेळ देता येईल, वेळ देईन आणि एक हं, मुलगी म्हणून, एक सून म्हणून जी कर्तव्य करायला हवीत, मिनिमम मी असं मोठी प्रतिज्ञा वगैरे घेत नाही, पण जे करायला हवं, जे माझ्याकडनं मला आनंदाने करावं वाटेल, त्यांना आवडेल मी केलेलं. अशा गोष्टी शिकत राहीन आणि करत राहीन. हे रिझोल्यूशन आहे माझं. वाह! आणि स्टे हं, पॉझिटिव्ह. हे हं, सगळ्यात मोठं कारण एक बघितलं, की कितीही ऑब्स्टिकल्स आले, जर तुम्ही मनातनं पॉझिटिव्ह राहिलात, न घाबरता, तर गोष्टी तुमच्या बाजूने पॉझिटिव्हलीच घडणार. वेळ लागतो थोडासा. जसं एखादी गोळी घेतल्यानंतर औषधाची लगेच बरं वाटत नाही ना, थोडा वेळ लागतो. तसं हं. पॉझिटिव्ह सतत थॉट्स डोक्यात असल्याने, मनातनं पॉझिटिव्ह बोलल्याने, सतत 4 लोकांशी बोलतानाही जितके पॉझिटिव्ह वर्ड्स वापरले जातील, तितके वापरण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण ह्याचा ऑल ओव्हर परिणाम खूप चांगला होतो हे मी गेल्या 2023 मध्ये खूप अनुभवलं, की अगदी छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करते माझी, की मी स्पिरिच्युअल गोष्टींवरती ट्रस्ट करते. म्हणजे माझा विश्वास आहे स्पिरिच्युअल गोष्टींवर खूप. हं, हं. आणि नव्याने जर मी कुठली गोष्ट शिकायला घेतली असेल, तर ती आहे न्यूमरोलॉजी. बरं. ज्याची आवड मला आधीपासून झाली 7-8 वर्ष. त्याची आवड निर्माण झाली आणि आता त्याची पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओज बघून मी त्याचा बेसिक अभ्यास पक्का करण्याचा एक प्रयास सुरू केलेला आहे. ऑब्व्हियसली यात कोणीतरी गुरु असावा लागतो. पण मला माझं बेसिक पक्कं करायचंय आणि मगच मला कुठला गुरु हवाय का ह्याचा विचार मला करायचा आहे, की मी आधी कॅपेबल आहे का सगळं शिकून घेण्यासाठी? हं. हे मला पाहायचंय. सो मला खूप आवड आहे वास्तुशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी. मला माहीत नाही कशी काय, पण आहे आवड. सो ते एक मी कंप्लीट करणार आहे आणि त्याचा पहिला नियम हाच आहे, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जर तुम्ही पॉझिटिव्ह नसाल आणि जर तुम्ही अशा कुठल्या क्षेत्रात किंवा इव्हन तुम्हाला काहीतरी शिकायचंय, तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तर कुणाशी बोलताना तुम्ही त्या व्यक्तीला पॉझिटिव्हिटी द्याल. नाहीतर बरोबर. अगदी साधं तुम्ही स्वतःचं दुखणं जरी सतत शेअर केलं ना, "अगं बाई माझं डोकंच दुखतंय, अगं बाई माझा पायच दुखतोय, हातच दुखतोय." हे सतत बोलल्याने सुद्धा तुम्ही स्वतःला निगेटिव्हिटी देता आणि समोरच्याला सुद्धा देता. सो नाही. मग तुमच्यापर्यंत जी लोकं अट्रॅक्ट होतात ना, ती सुद्धा थोड्याफार त्याच पद्धतीची अट्रॅक्ट होतात. हं. सो तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, तर पॉझिटिव्ह काम तुमच्यापर्यंत येणार, पैसा पॉझिटिव्हली तुमच्यापर्यंत येणार आणि पॉझिटिव्ह मित्र-मैत्रिणी, पॉझिटिव्ह कलीग्स असं सगळं तुमच्यापर्यंत येणार. यावर माझा खूप विश्वास आहे सर आणि हे मी फॉलो करते. परफेक्ट. सो आता पॉझिटिव्ह राहा. सगळं काही ऑन रेकॉर्ड आहे. अ, पुढच्या वर्षी आपण त्याला डबल चेक करू, किती झालं, किती नक्की, नाही. नक्की. मला पण आता आवडेल, एक मला आवडेल. आता एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि येस. ब्रेकमध्ये जर गाणं लावायचं असेल, कुठलं गाणं लावायचं? तुझ्या आवडीचं सांग. असा रामराया माझा केतकी चैतन्य, माझी खूप गुणाची, छान म्हणजे गुड ह्युमन बीइंग.
जिला म्हणता येईल अशी मैत्रीण आहे, जी सिंगर आहे. बर. सारेगमपा मध्ये तिला तुम्ही पाहिलं असणार कधी ना कधी. केतकी चैतन्य तिने स्वतः कंपोज केलेलं, गायलेलं गाणं आहे, रामराया. खूप सुंदर गाणं आहे. ते मला चला आवडतं. चला ऐकूयात ते गाणं. स्मरता दिसावे ज्याचे रूप निराकार, स्मरता दिसावे ज्याचे रूप निराकार, श्वास घेता उमटावा देहाशी ओंकार, श्वास घेता उमटावा देहाशी ओंकार, नाव घेता ज्याचे सारे सांडती विकार, असा राम राया माझा चालवी संसार, असा राम राया माझा चालवी संसार. फूल त्याचे पायी माझा दिवस दिवस, गंध माथी त्याचा माझा पुण्याचा मानस, फूल त्याचे पायी माझा दिवस दिवस, गंध माथी त्याचा माझा पुण्याचा मानस, दिवा त्याच्या पाशी माझ्या जीवाचा पळस, दिवा त्याच्या पाशी माझ्या जीवाचा पळस, माझ्या विवेकाची माळ त्याच्या पूजेची तुळस, माझ्या विवेकाची माळ त्याच्या पूजेची तुळस, हसू ओठावरी डोळा करुणा अपार, असा राम राया माझा चालवी संसार, असा राम राया माझा चालवी संसार. उभा चंद्रभागा तीरी दोन्ही हात कटीवर, उभा चंद्रभागा तीरी दोन्ही हात कटीवर, बैसे शरयूच्या तटी हरी सिंहासनावर, बैसे शरयूच्या तटी हरी सिंहासनावर, दीनबंधू सीतापती राम राम चराचर, दीनबंधू सीतापती राम राम चराचर, तेजोमय धरणीशी नभी सावळा सुंदर, तेजोमय धरणीशी नभी सावळा सुंदर, कृपावंत होता लाभे जन्माचा आधार, असा राम राया माझा चालवी संसार, असा राम राया माझा चालवी संसार.
कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत श्रोते हो. आपण ऐकतोय आणि आपण बोलतोय पूजा रायबाकी सोबत. पूजा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुला गाण्यांची किंवा एकंदर कलेची खूप आवड आहे. ती आवड कुठनं निर्माण झाली? म्हणजे असं काही झालं की लहानपणापासूनच तशी आहे? थोडंसं आई-वडिलांकडनं आणि आजीकडून आलंय असं सांगेन. हं, हं. कारण आजी अ, कथ्थक शिकायला जायची. म्हणजे तिला घरातनं अलाउड नव्हतं, तरी ती चोरून-चोरून कथ्थक शिकायला जायची. अशा गोष्टी आजीनेच आम्हाला सांगितलेल्या आहेत. बरं. आणि आजी दिसायला खूप सुंदर, गाणं खूप सुंदर गाते. अजूनही म्हणजे काल सेलिब्रेशन केलंय, तर आमच्या आजीने गाणी गायलेत असं हं, कराओकेवरती. तर तिला आवड, तिला ज्या 4 मुली झाल्या, प्रत्येकीत कला आणि माझी आई बेसिकली खूप सुंदर गाते. म्हणजे पोवाडा म्हणू नका, लावणी म्हणू नका, मराठी, हिंदी सिनेमा गीत म्हणू नका, खूप सुंदर गाते. ती तिच्या शाळेत तिच्या कलागुणांमुळे इतकी फेमस आहे, की कुठलाही कार्यक्रम तिच्याशिवाय होत नाही, असं आहे. तो लहानपणापासून तिच्यासोबत सिनेमे बघितले, तिच्यासोबत गाणी गाऊन अ, मी 5वी मध्ये जे थिएटर स्टार्ट केलं करायला, तेही तिच्यामुळेच. हं, आणि पहिली एकपात्री हा कलाकार सगळ्यात पहिला शिकत असलेला प्रकार आहे एकपात्री करणं. तर एकपात्री करायला शिकले, आईमुळे शिकले. आणि आमच्याकडे लहानपणापासून रेडिओ तुम्ही जर म्हणाल, तर रेडिओ हे माध्यम खूप भारी आहे. हे हं, मला आत्ता-आत्ता कळायला लागलंय, लग्न झाल्यानंतर. पण लग्नाआधी विचाराल तर माहेरी रेडिओ असणं किंवा आजी-आजोबा रेडिओ ऐकतायत, त्यांना तसा कधी वेळ नव्हता. शेवटपर्यंत आजी-आजोबा काय म्हणतात वर्किंग मोडमध्ये होते. त्यामुळे तसा वेळ नसायचा की रेडिओ ऐकत राहतील. पण त्यातल्या त्यात जितकं टेलिव्हिजन, टीव्ही घरात आल्यापासून जेवढा पाहिला, हं, तेव्हापासूनचं आम्हाला ज्ञान आहे. तर तुम्ही कधी तुला समजले असं जर विचारलत मला, तर मला हं. जेव्हा मी काम करायला लागले, तेव्हा मला पुलं कळले. त्याच्या आधी मला माहीत नव्हते पुलं. बरं. म्हणजे अशी गंमत आहे. म्हणजे जसं-जसं काम केलं तसे-तसे ते लेखक, कवी, कवयित्री असे लक्षात यायला लागले. हं, आई हं. शिक्षिका आहे माझी. त्यामुळे तिच्यामुळे बऱ्याच गोष्टी जरा अधनं-मधनं माझ्यापर्यंत पोहोच होत होत्या, की ज्या मला आताही माहीत नाहीत, त्या गोष्टी तिला माहीत असतात आणि ती मला सांगते. हं. आणि लग्नानंतर मराठी गाण्यांची आवड. मराठी गाणी जी आपण टीव्हीवर ऐकतो 2 ओळी वगैरे, अशाच मला लहानपणापासून माहीत होत्या. आवड बरं. असायची पण कळणार कसं? तो मत्स्यगंधा नाटक मी केलं कळणार कसं 2017 ला. म्हणजे लँग्वेज की भाव? संपूर्ण गाणं कधी ऐकण्यातच यायचं नाही ना माझ्या. हं, हं, हं. तिथपर्यंत कधी पोहोचलेच नाही मी. 2 कडवी ऐकली की सोडलं. कळायचं सगळं कारण मराठी माध्यमात शिकलो आणि शाळेतही तसं कधी वातावरण नव्हतं, की मराठी गाणी किंवा मग तशा स्पर्धा माझ्या शाळेत तितक्या नसायच्या, की त्या स्पर्धांमधनं भाग घेऊन मी काही जाणून घेतलंय. चित्रकला स्पर्धा किंवा ज्या नॉर्मल आपल्या स्पोर्ट्स होतात, त्या पद्धतीने हं. असायच्या. बाकी माझा एक विशेष कार्यक्रम असायचा ऑफ पिरियडमध्ये मला बोलावलं जायचं, की ह्या वर्गातनं पूजा रायबागेला बोलवून आणा आणि मग आईकडनं जे शिकलेले असायचे. मग लाकूड तोडायचं गाणं ऐकव, जोक ऐकव, एकपात्री करून दाखव. हे मी 10वी पर्यंत केलं हं, हं. कार्यक्रम करण्याचा प्रकार ऑफ पिरियड मधला. सो पूजा रायबागी त्यासाठी फेमस होती शाळेत. तर त्यानंतर आवड जी निर्माण झाली नाट्यसंगीताची आणि नाट्यसंगीत पहिल्यांदा ऐकलं, ते मत्स्यगंधा नाटकाच्या तालमीदरम्यान 2-2.5 महिने आम्ही तालमी केल्या. अनंत पणशीकर आमचे अ, अ, नाट्य निर्माते, नाट्यसंपदा थ्रू आम्ही मत्स्यगंधा हे हं, नाटक हं. पुन्हा एकदा नवनिर्मिती केली त्या नाटकाची आणि त्या दरम्यान नाट्यसंगीत काय, हे इतकं हं. जवळून पाहिलं, ऐकलं. नचिकेत लेले आणि केतकी चैतन्य आमचे गायक होते त्यात. पराशर आणि मत्स्यगंधा ते दोघं होते आणि त्यांच्याकडनं ऐकलेली गाणी, अनंत पणशीकरांकडनं ऐकलेले नाट्य संगीताचे आणि संगीत नाटकाचे किस्से, संपदा जोगळेकर आमच्या दिग्दर्शिका, त्यांच्याकडनं थोडंसं आम्हाला मिळालं बरंच ज्ञान त्यातलं. असं करत मला नाट्यसंगीत ऐकायची आवड निर्माण झाली. मग प्रॅक्टिस करून-करून ते ऐकून-ऐकून आम्ही मग ते गायला सुद्धा शिकलो होतो, इतकं. खूप आवडायला लागलं नाट्यसंगीत. मग मला कळलं, अरे मला मराठी गाणी आवडतात. मग ते किती का जुनं असेना गाणं, मला आवडतं हे मला हं. कळायला लागलं. कारण माझी जी लहान भावंडं आहेत, 5 वर्ष लहान माझ्यापासून, तर ती
कुठलंही मराठी गाणं लागलं की ती कॉन्व्हेंटमध्ये शिकली आहेत बिचारी सगळी, तर त्यांना शब्दच कळत नाहीत पहिल्यांदा. तर ती अरे! कन्फ्यूज होतात आणि मग थोड्या वेळाने बोर होतात. तर तसं मला बोर कधी झालं नाही स्वतःहूनच. हं, हं. मग मला समजलं की येस पूजा तुला आवडतंय. म्हणजे तुला जबरदस्ती कानांना ते ऐकवायला लागत नाहीये. त्यानंतर कट्टू लग्न लग्न झालं आणि लग्नानंतर प्रसाद हार्मोनियम वादक आहे. कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे मराठी गाणी, मराठी हं. कवी, कवयित्री, अ, लेखक यांचा फारच अभ्यास आणि रेडिओ ऐकणं, आकाशवाणी ऐकणं हे लहानपणापासून ज्यांच्याकडे घडलं ते माझं सासर. तर माझे वाह! सासरे त्यात खूप निपुण आहेत. त्यांना कुठलं गाणं सुरुवात झाली म्युझिक, की त्यांना कळतं हा यमन राग आहे का कुठला राग आहे. मला अजून हं. सगळ्या रागांची नावं पाठ नाहीयेत सर खरं सांगते. पण त्यांच्याकडनं आत्ता माझी शिकण्याची प्रोसेस सुरू झाली आहे ती. हे एक मला कळतं. कारण बरं. मराठी गाणं गाणी आवडतात. सकाळी उठल्या-उठल्या आमच्याकडे मराठी गाणी लागतात आणि प्रसाद, बाबा त्यांचे गुणगुणणं सुरू असतं घरामध्ये मराठी गाण्यांचं. सो जितकी जुनी गाणी मी आत्तापर्यंत ऐकली नव्हती, ती सगळी मला ऐकायला मिळतायत. म्हणजे बगळ्यांची अ, माळ फुलेपासून सगळी बरीच. म्हणजे मी बरं. हे माझ्या लहानपणात ऐकणं शक्यच नव्हतं. कारण ते हं. वातावरण नव्हतं. मी साउथ इंडियन असल्याने किंवा शेजार-पाजारी तेव्हा रेडिओज तितके नव्हते. परेलसारख्या एरियात माझा आजोळ आहे. तेव्हा अ, रविवारचा सिनेमा असायचा हं. पडद्यावरचा, जो गल्लीमध्ये लागायचा. तो माझ्या आईने आणि मावशांनी बघितलेला आहे. जो सिनेमाची गाणी माझ्या जवळची लहानपणापासून. बरं. नाट्यसंगीत आणि सिनेमाची मराठी सिनेमांची जुनी गाणी ही माझ्या जवळची झाली नव्हती तेव्हा. ती आता होतायत याचा मला आनंद आहे आणि मी शिकण्याची प्रोसेस माझी सुरू आहे. जाणून घेण्याची प्रोसेस सुरू आहे. हो. वाह! इनफॅक्ट मी हे श्रोत्यांना सांगू इच्छितो, की पूजा ॲक्चुअली कुठली बंगलोरची, हां, बरोबर? माझं जर तुम्ही हो, बघायला गेलात तर आजोबा बंगलोरचे, आजी इरकलची, जिथे इरकली साड्या खूप फेमस आहेत, तयार होतात. हं. सो आजोबा 8 वर्षाचे असताना मुंबईत आले. परेलमध्ये राहून ते काम करून स्वतःचं त्यांनी घर केलं. लग्न करून आजी इरकलहून आली आणि मग आम्ही ते दोघं इथे कंटिन्युअसली स्थायिक झाल्याने आम्ही मुंबईकर झालो. प्रॉपर मुंबईकर झालो. लालबाग अच्छा. परळकर झालो. अच्छा. प्रॉपर मुंबईकर म्हणजे काय असतं? प्रॉपर मुंबईकर म्हणजे त्या मुंबईकराला रेल्वेची दगदग माहिती आहे. त्याला सकाळचा पोहे, इडली, वडा नाश्ता माहिती आहे आणि धावपळ माहिती आहे. हं. मुंबई सकाळी खूप पहाटे खूप लवकर उठणारं कुठलं शहर असेल तर मुंबई असं मी म्हणेन. ऑब्व्हियसली दुसरे शहर असतील, माझा तितका अभ्यास नसेल. पण मुंबई जितकं लवकर काय म्हणतात उठतं ना, की सकाळी हं. 5 वाजता की 3:30-4 वाजता जरी एखाद्या कामगाराला भूक लागली, तरी असं होणार नाही की तुम्हाला खायला मिळणार नाही मुंबईत. खायला मिळणार नाही. बरोबर. हां. तेच इतर शहरांमध्ये की पुण्याची तुम्हाला गंमत म्हणून घ्या, ऐकायला मजा वाटत असेल, तर तिथे खूप उशिरा दुकानं उघडतात. खूप हं. निवांत आहे लाईफ. आणि आत्ता मी कामानिमित्ताने नाशिकमध्ये आहे, तर पुण्याहून नाशिक स्लो वाटतं मला. कारण क्या बात 11 वाजले तरी दुकानं उघडलेली नसतात हो आणि आमची खूप तारांबळ उडते अशा वेळेला आम्हाला साधं दूध बिस्किट घ्यायचं असेल तरी दुकानं उघडलेली नसतात सकाळी. है! हं, हं. आणि 5, 6:30, 7 वाजता बंद दुकान. असं होत नाही. मुंबईत बेसिकली तुम्ही 11-12 वाजता जरी तुम्हाला अर्जंटली कुठल्या गोष्टीची गरज लागली, तरी तुम्हाला मागच्या बाजूने दार उघडून दुकानदार ती वस्तू देईल. हां, तर ह्याला म्हणतात मुंबई. राइट. ओके. बरं एक अजून प्रश्न मला असा विचारायचा होता. आपण मगाशी नवीन वर्षाच्या रिझोल्यूशन्सबद्दल बोललो. हं, हं. 2023 मध्ये केलेली रिझोल्यूशन्स किती जगली, किती गेली? हं. 2023 मध्ये रिझोल्यूशन असं केलं नव्हतं. पण एक होतं, की पुणं हे शहर मी कामासाठी आत्तापर्यंत गेली 10-11 वर्ष पुण्याला ये-जा करत होते. पण लग्नानंतर इथे आता माझं घर आहे. हे पटकन एक्सेप्टच होत नव्हतं आणि हे प्रत्येक मुलीला लग्नानंतरच ती फिलिंग समजते. आधी हं. कितीही सांगितलं तरी ते नाही असं शब्दात सांगता येत. 6 महिने असं वाटत होतं, की मी कुठल्यातरी कामासाठीच आले आणि इथे राहतेय. मला पटकन ते मेंटली गेन होत नव्हती गोष्ट, की अरे आता आपलं हे घर आहे. आता पुण्याचे आहोत आपण. आता मुंबई, पुणे दोन्हीकडचे आहोत आपण. हे एक्सेप्ट होत नव्हतं.
वर्ष लागलं हळूहळू करून थोडा माइंडसेट चेंज झाला, सवयी थोड्याशा बदलल्या, थोड्या इकडच्या तिकडे आहेतच माझ्या सवयी. मी अजूनही चपातीला पोळी बोलायला शिकले नाहीये पुण्यात. मी चपातीच म्हणते. हं. सो खूप शब्दांपासून खूप वेगळेपण आहे. म्हणजे 3-3.5 तासाचं अंतर आहे हो. असं वाटलं नव्हतं की इतका बदल असेल, पण खरंच बदल आहे आणि तो जाणवतो. मुंबईचे जसे वाइब्स वेगळे आहेत, तसे पुण्याचे वाइब्स वेगळे आहेत. आत्ताच्या अगदीच. ट्रेंडिंग मुलांच्या भाषेत सांगायचं झालं तर वाइब्स हं. खरंच वेगळे आहेत. पुण्याची वेगळी मजा आहे आणि ती तुम्हाला घेण्यासाठी थोडंसं पुण्याला ओळखावं लागतं किंवा त्याच्यासोबत राहावं लागतं. तिथे राहावं लागतं पुण्यात तुम्हाला. पुण्यातल्या लोकांसोबत राहिलं तर कळणार, की अरे इकडे असं का आहे? किंवा हं. अशा पद्धती का आहेत? किंवा असं का बोललं जातं बरं? पुण्यातल्या लोकांना असं म्हणजे विद्येचं माहेरघर का आहे बाबा? तर इतकं अ, काय म्हणतात ग्रेटफुली लोकं सांगतात, तर तसं का सांगतात? इतका माज का आहे पुण्याच्या लोकांना? असं जर तुम्ही विचारलं, तर तिथे राहिलत तर कळेल माज का आहे? तो खरं आहे. बऱ्याच गमती-जमतीच्या गोष्टी आहेत आणि एक फूड जशी काय म्हणतात फूड कॅटेगरी मुंबईची वेगळी आहे, तशी पुण्याची खरंच वेगळी आहे. हं, आणि हं. मी कोकणस्थ ब्राह्मण फॅमिलीमध्ये गेल्यामुळे मला खूप वेगळ्या व्हरायटीचं फूड अनुभवायला मिळालं. ते मी इथे कधीच अनुभवलं नव्हतं. राइट. व्हेजमध्ये काय अजून वेगळे प्रकार असू शकतात बाबा, हे मला पुण्यात गेल्यावर समजले. म्हणजे इथे हं. फक्त ठाण्यामध्ये टिपिकल मराठी फूड आत्ता सर हॉटेल्स झाली आहेत हो, की मराठी फूड ऑर समथिंग अशा नावाने. हं. पण मुंबईतलं एक फूड कल्चर वेगळं आहे, पुण्याचं फूड कल्चर वेगळं आहे आणि आता मला नकळत कळायला लागलंय, की मी त्या प्रेमात पडायला लागले पुण्याच्या. म्हणजे आता बरं. पुण्यात गेल्यावर मला अजिबात वेगळं वाटत नाही. किंवा हं. ते कसं एक्स्ट्रीम लेव्हलवरचं घराची कधीतरी आठवण येणं किंवा आईच्या जेवणाची आठवण येणं जे होत होतं, हं. अ, ते होत नाही. आणि आता नाशिकमध्ये राहिल्यापासून तर मी हे अनुभवलंय, की जितकी ओढ मला ऐरोलीला येण्याची असते आईकडे, तितकीच ओढ मला कधी एकदा पुण्याला जाते. असं होतं मला, की पुण्याला जायचंय, बाबांना भेटायचंय आणि मग पर्टिक्युलर आमचं एखादं ठिकाण आहे खाण्याचं, तिथे जाऊन जेवायचंय वगैरे असं खूप फील होतं ते. जे आधी वाह! तितकं होत नव्हतं किंवा कळत नव्हतं. सो आता मी रुळले. हळू-हळू पुण्याची व्हायला लागले. ओके. well, that is good. That is good. ओके. सो जाता-जाता आपल्या श्रोत्यांसाठी सिडनीमधल्या मराठी श्रोत्यांसाठी काय मेसेज देशील? काय संदेश देशील? मला खरं तर काय शब्दात काय सांगू? श्रोते आणि प्रेक्षक हे काय म्हणतात स्वतः तितके सुज्ञ असतात म्हणूनच ते चांगले कार्यक्रम पाहत असतात, त्यांना दाद देत असतात आणि कलाकारांना दाद देत असतात काम करणाऱ्या आणि कितीही नाही म्हणा, प्रोड्युसर एखादी गोष्ट निर्माण करतो. नाटक असेल, सिनेमा असेल, सीरियल असेल, प्रेक्षक तो जगवतो. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण प्रेक्षकाने नाही जगवलं, त्याने नाही पाहिलं, तर ह्या गोष्टी निर्माणच होणार नाहीत किंवा कोणी त्या गोष्टी निर्माण करण्याची हिंमत करणार नाही. आणि कलाकार त्यात काम करण्याची हिंमत करणार नाही. प्रेक्षकांना आवडतं, प्रेक्षक भरभरून दाद देतात म्हणून कलाकृती निर्माण होत आहेत. आणि प्रेक्षकांनी अशीच वेगवेगळ्या कलागुणांना दाद द्यावी, अशी मनापासून इच्छा आहे. आणि नवीन वर्षाबद्दल काय सांगायचं मी तुम्हाला जसं सांगितलं, की पॉझिटिव्ह राहा. जितकं पॉझिटिव्ह राहणार, आपोआप तुम्हाला हव्या त्या गोष्टी घडायला लागतील. तुम्हाला ज्या क्षेत्रात किंवा जे छंद जोपासायचे आहेत, मनामध्ये ती थिंकिंग ठेवा, की हे काम मी करतेय. येस. जरी आत्ता करत नसले तरी इमॅजिन करा, की येस माझ्या हे आवडीचं काम आहे आणि हे मी करतेय. काही हं. दिवसांनी खरंच ते तुम्ही करत असता, हे तुमच्या लक्षात येईल. कुठलीही एखादी गोष्ट, एखादी इच्छा तुमची अशी राहिली असेल, पॉझिटिव्ह थॉट रोज सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना तुम्ही त्या बाबतीत केलात, तर तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार. हे सांगू पाहीन. आणि रिझोल्यूशनपैकी विचारलत किंवा प्रेक्षकांना काही सांगू पाहण्यासाठी विचारलत, तर आत्ता आपण जितके सोशल मीडिया किंवा मोबाईल शिवाय तर आपलं काहीच पान हलत नाही, हे तर आपल्याला हं. माहिती आहे. मी स्वतः ठरवलंय, की आठवड्यातला असा एक दिवस ठेवेन किंवा सुट्टीचा असा एक दिवस ठेवेन, की नो स्क्रीन टाईम असं मी पाळायचा प्रयत्न करणार आहे, की एक्सेलेंट. माझ्या आईनेही मला ते सुचवलं, की "असं पूजा तू करायला हवंस." असं आमचं बोलणं झालं होतं मागे आणि मला 2-3 व्हिडिओज त्याच्यावरती मी ऐकल्या आणि मग असं झालं, की का नाही?
कारण हं. आपल्याला कळत नाही. मला सुद्धा नाही समजत बऱ्याचदा रील्स बघता बघता मी किती वेळ स्क्रोल करतेय किंवा डोक्यातनं डायव्हर्ट करण्यासाठी स्वतःला आपण Instagram उघडून बसतो आणि बराच वेळ स्क्रोल करतो. सो अशा वेळेला स्वतःला थांबवून की नॉक-नॉक करायचं, की "अरे नाही, आत्ता मोबाईल ठेवला पाहिजे. काहीच महत्वाचं नाहीये तरी आपण स्क्रोलिंग करतोय." हं, हं. असं करून मी जितका स्क्रीन टाईम कमी करता येईल तसा करणार आहे. सो प्रेक्षकांनीही तो करावा आणि जितका स्क्रीन टाईम कमी करू, आपल्याला आकाशवाणी, रेडिओ सारखे चांगले कार्यक्रम ऐकता येतील किंवा फॅमिलीसोबत एकत्र बसून तुम्ही फिल्म्स बघा, वेब सीरीज बघा असं मी म्हणेन. जेवढं एकट्याने हल्ली एकट्याने मोबाईलमध्ये वेब सीरीज आणि फिल्म्स बघायची एक अ, वेगळंच कल्चर सुरू झालंय ते. म्हणजे माझ्यासोबतचे कलाकारही बऱ्याचदा तेच करतात. हं, मी अजून त्यात पडले नाहीये का तर जनरली हात दुखतो मोबाईल धरून. हं. किती वेळा हातात धरून राहणार मोबाईल. सिरियसली या गोष्टीमुळे मी बघायचं टाळते. पण फॅमिलीसोबत बघण्यात जी मजा आहे ना, ती ती वेगळीच. एकटं म्हणून तुम्ही थोडा वेळ हां, ते जास्तीत जास्त फॅमिलीला वेळ द्या. कारण सर जनरली सांगते आता माझ्या संपूर्ण बोलण्यात माझा फॅमिलीचा उल्लेख, माझ्या आईचा उल्लेख, माझ्या इतर मंडळींचा घरातला उल्लेख भरपूरदा आला असेल. लोक बऱ्याचदा म्हणतात इव्हन सेटवर किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा, की "तू तुझ्या घरच्यांबद्दल सतत बोलत असतेस" किंवा मग माझे बाबा असे, प्रसाद, आई अशी. आज मी जी उभी आहे, ती ह्या मंडळींमुळेच उभी आहे. म्हणजे जर इतकासाही सपोर्ट म्हणजे काहीच बॅकग्राऊंड नसताना स्ट्रॉंगली मी आज उभी आहे. मी आनंदाने सांगू शकते, की आज मी इतर 10 जणांना ॲडवाईस देऊ शकते, की "अरे, तुम्हाला ह्या क्षेत्रात यायचं तर हे करा, हे करू नका." हे मी करू शकते कॉन्फिडेंटली का? तर माझ्या मागे तशी भक्कम भिंत होती. हं, असं नाही, की आम्ही आधीपासूनच भयंकर श्रीमंत आहोत किंवा आमच्या ओळखी-पाळखी होत्या किंवा पैसे भरून आपण कामं मिळवलेली आहेत. अजिबात नाही. किंवा कामं मिळवण्यासाठी मी पोर्टफोलिओ आजपर्यंत माझा केलेला नाही. जो हं. प्रत्येक कलाकाराला सांगितला जातो, की पोर्टफोलिओ करा, फोटोज द्यायला लागतात. माझे कामानिमित्ताने जे फोटोज आले, तेच देऊन-देऊन मी कामं मिळवली. पोर्टफोलिओसाठी वेगळे 25,000-30,000 भरणं, म्हणजे मला पाप वाटायचं एका पॉइंटला, की अरे बापरे! माझ्या आईवरती मी बर्डन तर देणार नाही ना, हे त्या काळी वाटायचं 10 वर्षापूर्वी. कारण सोपं नाहीये पटकन एखाद्या गोष्टीसाठी देणं आणि आता फोटोज तर खूप नॉर्मल गोष्ट झालेली आहे मोबाईलच्या एडवान्स टेक्निकमुळे. सो फॅमिली खूप इम्पोर्टंट आहे. कलीग्स राहतात, फ्रेंड सर्कल राहतं, असतं, नसतं, बरंच काही होतं. बरेच लोक म्हणतात, फॅमिली असते, नसते, फ्रेंड सर्कल जे रक्ताचे नसतात ते आपले असतात. सगळं मान्य आहे. पण ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, आई-वडील, भयंकर महत्वाचे असतात ते आणि त्यांच्याशिवाय काही नाही. म्हणजे माझं जर एक मेन एम तुम्ही दरवर्षीसाठी किंवा आयुष्यभरासाठी विचाराल, तर माझं आहे की माझे बाबा आणि आई दोघांना शेवटपर्यंत बघणं, सांभाळणं हे माझं मेन ध्येय आहे. कारण आज ते आम्हाला बघतायत म्हणून आम्ही काम करू शकतोय. आम्हाला सपोर्ट आहे त्यांचा म्हणून आम्ही हं. बिनधास्त काम करतोय. घरातनं बाहेर पडून मी मी 2 महिन्यांनी घरीच जाते सर, माझे सासरे काहीच बोलत नाहीत मला. माझी आज्जे-सासू मला म्हणते, "तू काय लग्न-बिग्नाला येत बसू नको. ते बर्थडे पार्टी वगैरे आम्ही बघून घेऊ. तू काम कर. पहिलं हं. तुझं काम आहे. काम आहे तर सगळं आहे." असं 90 वर्षाची आज्जे-सासू मला म्हणते. म्हणजे विचार करा. एखाद्याच्या घरी येस. म्हणजे मला इतकं छान घर सासर म्हणून मिळालंय. माहेर राहून तर सपोर्ट होताच. पण सासरी नाहीतर मुलींना कामं सोडावी लागतात सर. किंवा हं. आधी टीव्हीवर दिसते, हिरोईन आहे म्हणून एक्सेप्ट केलं जातं. पण नंतर कामाचा हा जो क्रायटेरिया बघितल्यानंतर अरे बापरे! रात्री मध्यरात्री घरातनं बाहेर पडावं लागतं. रात्री मध्यरात्री येते. 12-12 तास बाकीच्या बाहेरच्या लोकांसोबत काम करते. हे बघताना लोक फार विचित्र जजिंग करतात या गोष्टीचं. माझा नवरा या क्षेत्रात आहे त्यामुळे त्याला या क्षेत्राबद्दल सगळी माहिती आहे. कलेबद्दल अ, महत्त्व आहे आणि कलेची जाण आहे म्हणून बाबांचा माझा सपोर्ट आहे. आणि कधी असं होत नाही, की "अरे, तू ते ते सुट्टी माग आणि ये. घरच्या या फंक्शनला येणं खूप गरजेचं आहे." असं कधी मला बोललं गेलं नाही आणि बोललं जाणार नाही याची मला खात्री आहे. पण फॅमिलीला वेळ द्या. हे यासाठीच सांगते, कारण कुणी नाही तेव्हा फक्त फॅमिलीच असते सोबत. हे कोरोनाच्या काळातही लोकांनी अनुभवलं असेल. आणि दुसरी ॲब्सोल्युटली. गोष्ट सांगू पाहीन, की कुठलाही तुमचा एखादा छंद असेल कामाव्यतिरिक्त, तो बंद झाला असेल, तुमच्या आवडी तुम्ही तुमच्या फॅमिली जबाबदाऱ्या ह्याच्या पायी बाजूला ठेवून दिला असेल, लेडीज असो, जेंट्स असो, लहान असो, मोठे असो, 70-80 वर्षाचे झालात तरी तुमचा तो एखादा छंद जो तुम्ही अक्षरशः ठेवून दिलात गाठोड्यात,
तर तो पुन्हा त्या गाठोड्यातनं बाहेर काढा आणि थोडा थोडा का होईना तो काय म्हणतात जगायला सुरुवात करा. कारण खूप आहे. पैसा असतो लोकांकडे. हल्ली तर बऱ्याच काय म्हणतात बरेच मार्ग आहेत पैसे कमवणारे आणि तुम्ही जर बघाल तर लॉकडाऊनच्या नंतर कला क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे, की फ्रिज मॅग्नेट बनवणारे कलाकार सुद्धा आज हजारोंनी कमवतायत महिन्याला. ऑनलाईन Instagramवरून किंवा कानातले बनवणारे कलाकार. हे हं. कलेला मरण नाहीये. कुठलीही परिस्थिती आली तरी कलेला मरण नाहीये. त्यामुळे तुमच्यातली जी कुठली कला तुम्ही ठेवून दिली होतीत बाजूला, ती पुन्हा बाहेर काढा. ती जगायला सुरुवात करा आणि बी पॉझिटिव्ह, स्टे विथ युअर फॅमिली, स्टे हेल्दी असंच म्हणेन मी सगळ्यांना. ॲब्सोल्युटली. श्रोतेहो, पूजा रायबागी दिलखुलास गप्पा झाल्यात. जाता जाता अजून एक आवडीचं गाणं कुठलं ऐकशील? लता मंगेशकरांचं, नंतर आशा भोसलेने सुद्धा ते गायलं YouTubeवर आहे. मी माझं हरपून बसले गं. ओके. चला लग्नानंतरचं ऐकूया. माझं पहिलं फेव्हरेट गाणं. चला ऐकूया. माझं हर